मास इंडिया लाइव में आपका स्वागत है। औरंगाबाद कलेक्टर ऑफिस में स्वच्छता गृह बनने के बावजूद जनता के लिए खुला न रखने के कारण आए दिन दूर दराज से आए लोगों को लगवी करने के लिए पूरे कलेक्टर ऑफिस में भटकना पड़ रहा है। नौबत तो ये हो गई कि लोग प्रशासन के नियमों को धाता बताकर खुले में ही लगवी करने को मजबूर हो रहे हैं, जो एक गंभीर विषय है और प्रशासन के मुंह पर तमाचा है। आखिर कब खुलेगा नया बना हुआ शौचालय, पूछता है मास इंडिया। मास इंडिया के साथ लतीफ खान की रिपोर्ट। सर आपका नाम? हेलो। फ़ोन लगा जोर से। मेरा नाम राज है और यहाँ पे ये जो वॉशरूम है लेडीज़ को बहुत दिक्कत है। हमने भी जाने के देखा, ढूंढने की कोशिश करे लेकिन कुछ भी नहीं यहाँ पे। इसको चालू करो जल्दी से, 1 साल से बंद ही दिख रहा है। तो इसे नवा बना हुआ है कि अभी जैसा पुराना ही है? नवा अभी नवा बना हुआ है शायद, लेकिन उन्होंने अभी चालू करा नहीं। अच्छा, तो है इतनी रिक्वेस्ट है, कर लो चालू। आप कहाँ पर आए हुए? इधर कलेक्टर ऑफिस के काम के लिए आया था मैं। अभी दिक्कत आ रही है लोगों को? हाँ, लोगों को दिक्कत आ रही। या इकडे झालं ना, चला सर, अडचणी येऊन गेल्या आम्हाला. बोला बोला, नाव बोला ना आपला. योगेश पेहेरकर. हां, कशासाठी आले सर आपण? काही नाही, ट्रेझरीला आलो. मग हे काय समस्या आहे तुमची? काही नाही, तर टॉयलेट 1 वर्षापासून बंद आहे. हां, म्हणजे काय चालू होलंय पाहिजे? चालू व्हायला पाहिजे. लोकांना काय दिक्कत आती? लोकांना अडचणी येत इथं, हां, लेडीजला आणि जेंट्सला बाहेर जाण्यासाठी चालू झालं पाहिजे. म्हणजे लोक आली तर लोक कुठे जातात आता? काय सध्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने व्यवस्था करतात सगळी. मग आता काही भीतीला बांधून घेते नाहीत? हां, मग कुठेही जिथं मिळेल तिथं जागा मिळेल तिथं. अच्छा, तुमचं बोलणं काय सर? काही नाही, चालू झालं पाहिजे लवकरात लवकर. ठीक, ओके सर, धन्यवाद. बाथरूमसाठी हां, मग काय झालं इकडे? लॉकला गेले. हे काय केव्हापासून बंद आहे? आम्ही आजच आलो आता. तर जोरात आली होती का तुम्हाला? लय जोरात आली हो. हो का? मग काय बंद आहे का? बंद आहे, लॉक मग लागला. आता कुठे जाणार सर तुम्ही? आता विचारून लागून कोणाला तरी. कुठे आले तुम्ही इकडे? इथंच जिल्हा कलेक्टर ऑफिस कुठून आले हो? जालना. जालन्याहून आले? एवढं मोठी आता लगी झाली, आता लगी कुठे करणार सर आपण? आता बघू आता कुठं तरी आता जागा. कलेक्टरच्या आहे. बंगल्यामध्ये करून घ्या आता. तसंच करावं लागेल. तिथे आता आता इथं बंद आहे. दोन्ही पण बंद आहे, लेडीज पण बंद आहे, हे पण बंद आहे, दोन्ही हो ना पण सर, बंद आहे. आता हे म्हणले आता काय आता तुम्ही? एखादी लेडीज आली मग काय करसा? हो ना, लेडीजला आता तुम्ही करून घे ना. आता लेडीज कुठे हा जाणार? मग बरोबर आहे की नाही? बरोबर. आता ते म्हणते तिकडं जा, कोण म्हणते सर? ते पार्किंगवाले. हे बोलते का? हा, चला ठीक आहे, मग बघू आपण काय. हां, बोला. माझं नाव नचिकेत केदार, मी पडेगाववरून आलतो. आणि मी काही कामात तर इकडं तहसीलला आलतो. तर इकडं बाथरूमची वगैरे सुविधा बरोबर नाही. हे याला लॉक असल्यामुळं काही जाता येत नाही कुठं. आणि इकडं आजूबाजूचे लोक जे बी ते ऑफिसला जाऊन मागे उठतात. मागे जाता का? ना आणि आता केव्हापासून बंद आहे? बऱ्याच दिवसापासून मी जसे हे पूर्ण मागच्या वर्षापासून मी रेग्युलर कलेक्टर ऑफिसला चक्कर मारत असतो मी. हो का? माझं प्रकल्पाचं काम आहे थोडंसं. हां, तुम्ही काय म्हणता सर? तुम्ही बोला. मी सिल्लोड तालुक्यामधून आलेलो आहे कलेक्टर ऑफिसला काही कामानिमित्त. इथं लगवीची व्यवस्थाच नाही. आजूबाजूला पाहिलं कुठंच बाजूने इथं एक पुरुषासाठी स्वच्छतागृह दिसलं, पण ते एक लॉक आहे. मागच्या वेळेस बी आलो तरी ही लॉकच होतं, आता ही लॉकच आहे.
त्यामुळं लघवीची इतकी गैरसोय म्हणजे व्यवस्थाच नाही. बोला. लगीला आलतो लगी सारं बंद आहे, जागाच नाही तिथं पुढे बसायला. तुम्ही कुठून आले? वर घेऊन आलो, कशासाठी आले होते तिकडे? काही काम होतं तहसील. कुठे आले तुम्ही? आता इथं तहसील नाही. हो का, कलेक्टर ऑफिसला? हा कलेक्टर ऑफिस. हो का. तुमचं काय बोलणं आहे सर? आम्ही तहसीलला आलतो. आमचं विविध नाही बरोबर तिकडे असून सुद्धा लॉक आहे त्याला. तर लोक त्या याच्या ऑफिसच्या मागे उठतात. जोरान बोला, जोरान बोला ना. म्हणलं लोक तिकडे ना ऑफिसच्या मागे